महत्वाची बातमी, शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत 20 मिनिटं चर्चा झाली। मोदींनी शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात विचारणा केली असून पवारांच्या एनर्जीचं त्यांनी कौतुक केलंय। खासदारांनी मतदारसंघातील कामांबाबत चर्चा केली आहे। मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात विचारणा करण्यात आली। मोदींसोबत या खासदारांची 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली। संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि 8 खासदारांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे। या भेटीत प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती कोल्हेंनी दिली। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली। 8 खासदारांनी पंतप्रधानांच्या समोर महाराष्ट्रामधील दुष्काळ आणि सिंचनाशी संबंधित समस्या मांडल्या। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली। उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सरवर उपचारासाठी रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली। जुन्या प्रस्तावित मार्गावरूनच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली। साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली। सगळ्या खासदारांची आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं। या जास्तीत जास्त या पॉलिटिकल पेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या। या भेटीत मोदींनी खासदारांकडे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच पवारांचं कौतुकही केलं। कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर पीएम केअर मधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत या अनुषंगानं बोलत असताना माननीय पंतप्रधानांनी पवार साहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट नंबर अशा पद्धतीनं माननीय पवार साहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं। पवारांचे खासदार लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करतील असा दावाही केला जात होता। काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तशी शंका बोलून दाखवली होती आणि त्यावरही अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत, कडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। मी देखील मुख्यमंत्री आहे, अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे। तर भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आहे। त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेत रॅलीचं नेतृत्व करतात। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विविध मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे विविध पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेत। तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणं आणि युवकांना समाज हिताच्या कार्याशी जोडणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं बोललं जात आहे आणि मुंबई महापालिकेकडून देखील याचं आयोजन या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जो तरुण वर्ग आहे तो या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। हातामध्ये झेंडे घेऊन आणि वाय भाय फ्लॅग हायर अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत। ही सगळी गर्दी मी माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला सांगेल की दाखवावी किती मोठ्या प्रमाणामध्ये जो तरुण वर्ग आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। जवळपास 20 ते 25 हजार युवक युवती यामध्ये सहभागी झाल्याचा दावा होतोय आणि हातात तिरंगा घेऊन तरुणाई मोठ्या उत्साहामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये आता सामील झालेली आणि स्वतः जे नेतृत्व आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात। कॅमेरा पर्सन सिद्धेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। नवभारताची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीला सुरुवात होतानाच म्हटलेलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करावी यासाठी म्हणून या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विकसित भारतासाठी करो या मरोची ही क्रांती आहे असं देखील
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताच्या विकासाची घोडदौड सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मजबूत आणि स्वाभिमानी भारत घडवू असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. अरे बघ ह्याने दाबले मला. अरे हा ले अरे थांबा, दाबू नका, थांबा. चालतोय. आता भाजपची तिरंगा रॅली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेली आहे. मजबूत आणि स्वाभिमानी भारत घडवून दाखवू असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तसंच नवभारताची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असं देखील त्यांनी म्हटलं. तर भारताची घोडदौड थांबवण्याचे काहींचे प्रयत्न असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय. मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत विकसित होणार यासाठीची घोडदौड सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. विकसित भारतासाठी करो या मरोची क्रांती सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मजबूत आणि स्वाभिमानी भारत घडवूया असं देखील फडणवीसांनी म्हटलं. मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढेच जात राहणार असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे. हा दृढ संकल्प घेऊनच भाजपची तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीचं नेतृत्व करतायत. तर भारताची घोडदौड थांबवण्याचे काहींचे प्रयत्न असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जात राहणार असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. मुंबईतल्या वरळीमध्ये भाजपकडनं या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. नवभारताची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं या तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय. मजबूत स्वाभिमानी समृद्ध भारत घडवण्यासाठी विकासाची घोडदौड आवश्यक आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत विकासाच्या दृष्टीनं घोडदौड करतोय असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. भाजपच्या या तिरंगा रॅलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी म्हणून भाजपकडनं ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले. तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. हातामध्ये तिरंगा आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे आणि ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. चला चला चला. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज की. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या स्टेजवरती येऊन आपण राष्ट्रगीताने आजच्या तिरंगा यात्रेचा समारोप करणार आहोत. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, पाण्याचा मारा करण्यात आला. विधान भवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी 6 बॅरिकेड्स तोडले.
परीक्षा घोटाळ्याच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी सलग 17व्या दिवशी या ठिकाणी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. परीक्षा अनियमिततेच्या विरोधामध्ये झारखंडमधल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी झारखंडच्या विधान भवनावर मोर्चा काढला. मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी 7 ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. यातले 6 बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी तोडली. अखेरचं बॅरिकेड तोडण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलाय. हुआ जाग चुका है, अब हमको इंसाफ चाहिए, हमको इंसाफ चाहिए, नौकरी चाहिए। मैं ये कह देना चाहता हूँ कि झारखंड की यूथ है वो लाठी डंडों से अब नहीं डरने वाली है। वो आप कितना भी कुछ कर लो, वो अपनी पूरी मांगे यहाँ से मनवा के जाएंगे। और मैं तो यही कह रहा हूँ कि आपने बड़े बड़े स्लोगन्स में ये लिख रखा है कि बोलना ही संगीत है, चलना ही नृत्य है। तो यार इनको जो ये बोल रहे हैं उनको संगीत समझ के सुन लो ना। वो बोल क्या रहे हैं? वो ये कह रहे हैं कि पेपर लीक अब नहीं सहेंगे। देखिए, बहुत ही कम प्रयोग किया गया था लाठी का। जब कुछ लोगों द्वारा बैरिकेडिंग, आखिरी बैरिकेडिंग वहां पे जाने का प्रयास किया गया, जहाँ पे 163 की धारा ऑलरेडी लगी हुई है, तब थोड़ा बहुत लाठी का प्रयोग किया गया था, बहुत ही मिनिमम यूज। इसकी वजह से गुस्सा काफी इनके अंदर और कुछ लोग नहीं, हम कॉन्टिन्यूसली छात्रों से वार्तालाप कर रहे हैं। अभी वो शांत हो रहे हैं, उनके साथ हम कॉन्टिन्यूस एंगेज कर रहे हैं। अभी वो एडमेंट है कि विधानसभा जाएंगे? नहीं, वो छात्र एग्री हो रहे हैं हमारे साथ में कि वो लोग यहीं पे भी थोड़ी देर के लिए। पोलिसांनी मोर्चा अडवण्यासाठी विद्यार्थ्यांवर वॉटर कॅननचा मारा केला. तरीही विद्यार्थी मागे हटले नाही. काही विद्यार्थ्यांनी पाण्याच्या फवाऱ्यामध्येच अंघोळ करत आंदोलन सुरू ठेवलं. या मोर्चामध्ये विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो हे देखील सहभागी झाले होते. 9 दिवसांपासून उपोषण सुरू असलेले महतो हातात शिबू सोरेन यांचा फोटो घेऊन आंदोलनामध्ये आले होते. परीक्षा घोटाळ्यामधल्या अनियमिततेमुळे काल झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या 4 सदस्यांनी राजीनामा दिला होता. झारखंडच्या राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूरही केला होता. तरीही सीबीआय चौकशी, परीक्षा रद्द करणं आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी ठाम आहेत. झारखंड में संयम और स्वाधीन एकदम संवैधानिक तरीके से पूरा रिप्रेजेंट कर रहा पूरा देश को कि क्या संयम रख के हम आंदोलन कर रहे हैं। हम लोग तो किसी को गाली गलौज नहीं कर रहे, न कोई विधायक को पकड़ के कुछ कर रहे, न कुछ तोड़ फोड़ कर रहे। सर, हमारी मांगे यही है कि हमारे शिक्षा झुक गई सर, आप जीत गए सर। मैं हाथ जोड़कर विनती है सर कि हमारे अधिकार को हमें दिया जाए और जेएसएससी का कैलेंडर जारी किया जाए जिसमें दरोगा, झारखंड पुलिस ये सब जारी किया जाए। जेपीएससीच्या 4 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. शिवाय हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसचा देखील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. राहुल गांधी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. त्यामुळे हेमंत सोरेन सरकारवरचा दबाव वाढत चाललाय. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार आणि गृहमंत्री तयार. विरोधकांना अमित शहा यांचं उत्तर ऐकावं लागेल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची लोकसभेत माहिती. तर रिजिजू माहिती देत असताना लोकसभेमध्ये विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. बावनकुळेंनी केलेली चूक सरकारने सुधारावी ही मराठ्यांची मागणी. बावनकुळेंकडनं मराठ्यांवर अन्याय. बावनकुळेंचं पत्र हस्तक्षेप नाही तर काय? मनोज जरांगेंची मंत्री बावनकुळे यांच्यावर पत्रावरून टीका. महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी. बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार. अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितली. मागील सुनावणीमध्ये अध्यक्ष 6 खासदारांना नोटीस जारी. लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टामध्ये बाजू सादर नाही. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बदलल्यामुळे मराठा आरक्षणाची पुन्हा नव्याने सुनावणी होणार. हायकोर्टामधील मराठा आरक्षणाची सुनावणी लांबण्याची शक्यता. परभणीच्या भोसी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या निराशेमधून तरुणाने जीवन संपवलं. गणेश ठोंबरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव. आरक्षणासाठी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद. बामणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
इथेनॉल पेट्रोलमध्ये कशाला मिसळता, या खड्ड्यांमध्ये टाका. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून आदित्य ठाकरेंची टीका. दरवर्षी भाजप गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची थाप मारते, आदित्य ठाकरे यांचा आरोप. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.